हां, आपलं नाव विजय चव्हाण. आज नांदगाव तालुक्यामध्ये, नाशिक जिल्हा नांदगाव तालुका, संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने आज भव्यदिव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा याच्यासाठी होता की एसटीचे जे सवलती आहेत त्या गोरबंजारा समाजाला लागू व्हायला पाहिजे. आता जे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याच धर्तीवर बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅजेट लागू व्हायला पाहिजे. आणि ऑलरेडी आम्ही एसटीचं आरक्षण मागत नाही, तर आम्ही एसटीमध्ये ऑलरेडी आमचा समाज अगोदरपासून आहे. कारण की महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960मध्ये. त्याच्या अगोदर 1944मध्ये जालना जिल्हा मंठा तालुका आमच्या एक गुळखंड म्हणून तांडा आहे, तेथे 1944मध्ये एक सर्टिफिकेट देखील एसटीचं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही मूळ आदिवासीच आहोत. आणि हा गोरबंजारा समाज पूर्वीपासून इसवी पूर्व 8,500 वर्षापासून या देशामध्ये आम्ही राहतोय. आम्ही आताचे नाही आहोत. सर्व लोकांच्या अगोदर या विश्वामध्ये, या जगामध्ये पाय कोणी ठेवणार असेल तर हा बंजारा समाज आहे. सिंधू संस्कृती ही गोरबंजारा समाजाची संस्कृती आहे. म्हणून आदिवासीचे जे निकष आहेत सगळे निकष आमच्या बंजारा समाजाला लागू करायला पाहिजे. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, तुम्हाला देखील संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने विनंती करतोय, तुम्ही जेव्हा पवरादेवी येथे आला होता नंगारा भवनाचे उद्घाटन प्रसंगी, तेव्हा तुम्ही बोललात की एक बोली, एक देव, एक भाषा असणारा हा गोरबंजारा समाज आहे. आणि हा समाज खूप मागासलेला समाज आहे. म्हणून तुम्हाला माहीत आहे हा समाज मागासलेला आहे. म्हणून तुम्हाला आम्ही संपूर्ण गोरबंजारा समाज महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतोय की लवकरात आमच्या बंजारा समाजाला एसटीचे जे सवलती आहेत ते लागू करायला पाहिजे. हैदराबाद गॅजेट लागू करावं लवकरात लवकर. नाहीतर तुम्हीच स्वतःहून, जेव्हा हा सरकार महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तेवर बसला, तुम्ही स्वतः स्टेटमेंट दिला होता की या बंजारा समाजामुळे बीजेपी सरकार सत्तेवर बसलाय. तुम्हाला त्याच्यामुळे आम्ही विनंती करतोय, जर हैदराबाद गॅजेट लागू नाही झालं आणि जर आदिवासीच्या सवलती नाही लागू झाल्यात, तर हाच बंजारा समाज तुम्हाला सत्तेत देखील बसवलं आणि सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय हा बंजारा समाज राहणार नाही. कारण की जो हमारी हित की बात करेगा वही हम पे राज करेगा, हा संपूर्ण संदेश संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने गोरबंजारा समाजाच्या वतीने देत आहोत. आणि उद्याच्या दिवाळीपूर्वी जर आम्हाला आदिवासीचे सवलती नाही लागू केल्या तर आमचा बंजारा समाज दिवाळी खूप वेगळ्या पद्धतीने साजरी करतोय. कारण की आम्ही आदिवासी आहोत. आमची पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका हीच राहील. दिवाळीच्या टायमाला पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने गोरबंजारा समाज तिथं धडकणार आणि आमच्या समाजामध्ये काळ अमावस्या म्हणजे बकरे कापतो. आणि आमचा बंजारा समाज म्हणतोय, आमच्या हातात पांढरा झेंडा देखील असतोय. पांढरा झेंडा शांततेचा प्रतीक आहे. त्याच्या पुढे जर आमचा समाज गेला तर हातामध्ये आमचा देखील लाल झेंडा असतोय. आणि लाल झेंडा एक क्रांतीचं प्रतीक आहे. मग तेव्हा तिथं मुंबईत येऊ, दिवाळी तिथं साजरी करू आणि तिथं आमच्या बंजारा समाजात म्हणतात आबा लय आडी धडधडी असा शब्द, एकच शब्द वापर करणार आणि संपूर्ण मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही. तिथच्या लोकांना सळो की पळो आणि या महाराष्ट्र सरकारला आम्ही सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने आम्ही आवाहन करतोय. नाही कुणाच्या बापाचा.